राष्ट्रवादीने आज महाराष्ट्रातील 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, तर देशात इतर ठिकाणी त्यांनी 6 उमेदवार दिलेले आहेत। बघूयात राष्ट्रवादीच्या या उमेदवार यादीबद्दल। राष्ट्रवादीची यादी पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते। पक्ष नेतृत्वाने वैयक्तिक नाराजी किंवा नापसंती बाजूला ठेवून राजकीय गणित जुळवून आणण्याचा प्रयत्न केला। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले गेल्या वेळी निवडून आल्यानंतर 4.5 वर्ष ते पक्षात दिसले नाहीत। वेळोवेळी नेतृत्वावर त्यांनी बोचरी टीका केली, तरीही त्यांच्याशिवाय जागा निवडून येत नाही हे माहीत असल्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली। कोल्हापूरमध्ये गेल्या वेळी मुन्ना महाडिकांना उमेदवारी दिली गेली नव्हती आणि त्यामुळे कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर पक्षाला फटका बसला होता। आता यावेळी मुन्ना महाडिकांना कोल्हापुरातून उमेदवारी दिली गेली आहे। परभणीमध्ये गेल्या वेळी विजय भांबळे यांनी उमेदवारी मागितली होती, त्यावेळी त्यांना डावललं गेलं, पण आता मात्र उमेदवारी त्यांच्या पदरात पडली आहे। रावेरमध्ये मनीष जैन यांना उमेदवारी मिळाली आहे। त्यांनी विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी केली म्हणून राष्ट्रवादीचं नेतृत्व नाराज होतं, पण त्यांच्या इतका तगडा उमेदवार मिळत नाही हे म्हटल्यावर जैनांसाठी पुन्हा जुळवून घेतलं गेलं। 2 ठिकाणी वादग्रस्त उमेदवार देण्याशिवाय पक्षाकडे पर्याय नाहीये। त्यापैकी एक म्हणजे उस्मानाबाद। डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना पवनराजे हत्याकांड प्रकरणात गजाआड जावं लागलं होतं। मध्यंतरी पद्मसिंह निलंबित होते, त्यांना परत पक्षात घेतलं गेलं, पण आजही त्यांच्यावरचा तो खटला सुरू आहे। दुसरा अमरावतीत नवनीत कौर या इथल्या उमेदवार आहेत। जातीचं खोटं प्रमाणपत्र मिळवलं म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत। शिवाय त्यांचे पती रवी राणा 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुलभा खोडके यांना त्यांनी पराभूत केलं होतं। नाशिकमधून समीर भुजबळ यांना परत निवडून येणं शक्य नाही म्हणून थेट छगन भुजबळ यांनाच आता मैदानात उतरवलं गेलंय। तर ज्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव ज्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणातून झाला, त्या विजयदादांना पुन्हा एकदा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलं गेलंय। बुलडाण्यात रेखा खेडेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती, पण त्यांना पक्षात प्रवेश दिला आणि उमेदवारी मात्र नाकारली। दुसरीकडे ज्या मुंडेंनी महाराष्ट्रभर फिरून पवार काका पुतण्यांवर हल्ला चालवलाय, त्यांच्या विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाहीये। अशी अनेक जोडमोड करत पक्ष संकटात टीकेच्या माऱ्यावर असताना राष्ट्रवादीने आपले लढाईचे चेहरे तयार केले। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। ज्या अमरावती लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना